वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रभू श्री रामचंद्र समर्थ रामदास स्वामी आणि माझ्या सद्गुरु बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण सर्व आराधना ध्यान समूह केंद्राचे साधक आपल्या सर्वांच्या हृदयस्थ प्रभूला वंदन करून आजच्या सेवेकडे वळूया. आपण परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्राचा आढावा घेत आहोत आणि कालपर्यंत आपण पाहिलं की त्यांची कीर्तन सेवा सुरू झालेली आहे आणि या कीर्तन सेवेच्या कालावधीमध्ये मधल्या काळामध्ये 2 मुलं त्यांची आणि पुढे बाकीचा सगळा हा त्यांचा प्रवास कसा झाला ते आपण आता पाहतो आहोत. ज्या वेळेला रुक्माबाई गोकर्णाहून निघाल्या त्याच्या काही दिवस अगोदर त्यांच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं होतं. म्हणजे घरात फक्त आई आणि 2 मुलं त्यांची आणि बाकीची त्यांची भावंड वगैरे अशी सगळी मंडळी होती. पण बाबूराव पण थोडे दिवस अगोदरच त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे त्यावेळेला यजमान गेल्यानंतर काही काळानंतर मग सासरे सुद्धा वारले. सासूबाई तर अगोदरच गेल्या होत्या आणि माताजींनी असा विचार केला की कुठल्याही प्रकारे पुरुषांचा आधार राहू नये असं कदाचित वाटलं असेल देवाला. त्यामुळे त्यांनी बाबूरावांना सुद्धा तो घेऊन गेला होता. त्यामुळे ते सुद्धा नव्हतेच आणि 2 मुलं इथे लहान होती आणि सीतामाईंना मात्र खूप चिंता वाटत होती की आता ही कुठे आहे, कुठे शोध घ्यायचा हिचा. एक दिवस एक पोथ्या बघत असताना त्यांना एक कागद सापडला आणि त्याच्यामध्ये त्यांना साधारण अंदाज आला की कुठेतरी सत्संगामध्ये ही मुलगी असावी. कारण ज्या वेळेला पूर्णानंद स्वामींनी रुक्माबाईंचं भविष्य बाबूरावांना सांगितलं होतं त्यावेळेला दुसरं कुणीही नव्हतं आणि त्यांच्यापर्यंत ती गोष्ट सीतामाईंपर्यंत पोहोचली नव्हती.
त्यामुळे त्यांना या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती. त्यांनी खूप ठिकाणी शोध घेतला आपली मुलगी घरातून निघून गेल्यानंतर. आणि नंतर मग त्यांना असं समजलं की ती हुबळीला सिद्धार्थ स्वामींच्या मठामध्ये सेवेला आहे. आणि सिद्धार्थ स्वामींच्या मठामध्ये असताना साधारण 1 महिना वगैरे झाला होता सेवेला जाऊन. आणि त्या ठिकाणी सीतामाई त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन मठामध्ये दाखल झाल्या. आणि त्यांनी आपल्या नातवाला शिकवून, म्हणजे बाळकृष्णाला शिकवून पाठवलं, आईकडे जा आणि आईच्या मांडीवर बसून आईला सांग, तू आली नाहीस तर मी आली तरच मी घरी जाणार, नाहीतर मग मी पण तुझ्या बरोबरच थांबणार. असं मुलाला थोडंसं शिकवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे बाळकृष्ण त्या आईच्या मांडीवर जाऊन आईला लढीवाळपणे सांगायला लागला, की "आई तू चल म्हणून, आणि मी तुझ्याशिवाय मी आता घरी जाणार नाही. मामानी, मावशीनी कोणी बोलवलं, आजीनी बोलवलं तरी मी जाणार नाही." असं म्हणून ध्यानस्थ बसलेल्या आहेत रुक्माबाई आणि तिथे हा मुलगा येऊन बसलेला आहे. आणि तो गळ घालतोय आईला, "तू चल" म्हणून. ही सुद्धा एक परीक्षाच होती. पण आपल्या ध्यानामध्ये मग्न असलेल्या रुक्माबाई मात्र त्यांनी त्या आपल्या घरच्या मंडळींना सांगितलं. पण तरी सुद्धा काही तो इलाज झाला नाही. ते थांबले आणि शेवटी हिची काही तयारी दिसत नाही. आपण हिचं मन वळवू शकत नाही. म्हणून ही मंडळी जड अंतःकरणाने पुढे गेली. असाच एक प्रसंग कीर्तन सेवेच्या कालावधीमध्ये त्यांना आला होता. बेळगावला त्या आलेल्या आहेत. आणि टांग्यामध्ये बसून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. आणि तेव्हाही असंच मोठ्या मुलाला त्यांनी सांगितलं होतं. तो मुलगा आईच्या मागे धावायला लागला. लहान होता मुलगा. त्याला आई, आई असं म्हणून थोडंसं वाटलं आणि तो धावायला लागला. तर कीर्तनाला एका ठिकाणी पोहोचायचं होतं म्हणून रुक्माबाईंनी त्या जवळ तो एक त्यांची सेवा चालूच होती आणि त्या सुमारास तो आग्रह, हट्ट करायला लागला आईच्या मागे जाण्यासाठी. तर रुक्माबाईंनी त्याला नाही म्हटलं, त्याला बाजूला बसवलं आणि टांग्यामध्ये स्वतः बसल्या आणि टांगेवाल्याला टांगा जोरात चालू करायला सांगितलं. इथे टांगा सुरू झाला आणि बाळकृष्ण पुन्हा धावत येऊन त्यांनी टांग्याला हात धरला आणि तो टांग्याला फरफटत बराच अंतर, बराच काळ तो पुढे त्या टांग्याला फरफटत पुढे येत होता. लहान होता तो, अगदी लहान वय होतं त्याचं. आणि फार म्हणजे जवळ-जवळ 7 वर्ष झाली असतील त्यांना, त्या मोठ्या मुलाला. आणि तो खरचटलं सगळं, गुडघे आणि हात-पाय रक्तबंबाळ झाला. आणि इथे रुक्माबाई ह्या अडचणीच्या अशा मोहाचा हा क्षण होता. आणि हा आपल्याला आता ह्या सेवेतून आपण बाजूला जातो की काय? आपली सेवा दूर राहील. डोळे घट्ट मिटून घेतले आणि पुन्हा तो टांगा तसाच चालू राहिला. अजून एकदा त्यांनी बाजूला बसवलं, पण तो खरचटलेला होता, रक्तबंबाळ झाला होता. त्यावेळेला हा प्रसंग सुद्धा अंतःकरणाला पीळ पाडणारा होता, की तुकाराम महाराज म्हणतात, की "ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. दगडापेक्षा मन करावे कठीण, तरीच जाय क्षीण अंतरीचा." की अशा प्रकारचं अंतःकरण कठोर करावं लागलं का, तर आपली सद्गुरु सेवा आहे त्यामध्ये खंड पडेल. आणि आपली नियोजित कीर्तन सेवा होती, त्या कीर्तन सेवेला त्या आपल्या वेळेप्रमाणे तिथे पोहोचल्या. 12 वर्षाची कीर्तन सेवा आणि त्या कालावधीमध्ये ही मुलं मामा मावशींकडे राहिली होती. 12 वर्ष पूर्ण होता जेव्हा बेळगावला राहायचं आहे, बेळगावला स्थायिक व्हायचंय, यावेळेला एकदा मुंबई भागामध्ये माताजींची कीर्तन सेवा होती. आणि या ठिकाणी मुडबिद्री शिवराव नावाचे एक गृहस्थ होते. आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं कल्याणी. आणि तिला मेंदूचा विकार बऱ्याच वर्षापासून जडलेला होता. सांताक्रूजच्या मुक्कामामध्ये माताजी असताना त्या कीर्तनाला ते आपल्या पत्नीला आणून घेऊन जायचे आणि कीर्तन श्रवण झाल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटायचं. खूप श्रीमंत होते मुडबिद्री शिवराव जे गृहस्थ होते. ते बरीच श्रीमंती होती आणि आपल्या पत्नीच्या ह्या विकारावरती त्यांनी खूप औषधोपचार केले होते. गंडे, दोरे, ताईत असे बरेच उपाय जे कोणी सांगतील ते उपाय ते करत होते. पण तो मेंदूचा विकार त्या पत्नीचा त्यांच्या कमी होत नव्हता.
आणि असंच त्यांना समजलं माताजी आलेले आहेत आणि मुंबई भागामध्ये त्यांची कीर्तन सेवा बऱ्याच ठिकाणी झालेली आहे, गिरगाव किंवा सांताक्रूझ ह्या भागामध्ये. तर तिथे त्या कीर्तनाला त्या येऊन बसायला लागल्या आणि नंतर मग 7 दिवस कीर्तन श्रवण केलं आणि पुढे काही दिवसामध्ये त्यांना असा अनुभव आला की एक 7 दिवसामध्ये थोडाफार एक काहीतरी सुधारणा त्यांना दिसली आणि पुढे 6 महिने त्यांचं हे जे होतं जो त्रास होता तो आपोआप हळूहळू कमी व्हायला लागला आणि त्यांच्या मनाची खात्री अशी झाली की हा बाकी मी कुठलेही उपचार केले नाहीत, केवळ हे कीर्तन श्रवण केलेले माताजींचं याचाच हा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे 6 महिन्यात त्यांची पत्नी पूर्णपणे बरी झाली. हा त्यांना एक चमत्कार असा त्यांना अनुभव आला आणि याच्या मागे यांच्या कीर्तनाची, ह्या कीर्तन श्रवणाची शक्ती आहे, ही त्यांची मनोमन खात्री झाली. आणि त्यावेळी त्यांनी माताजींच्या चरणी ₹2000 अर्पण केले. जे पहिलं कीर्तन झालं एच. राव बहादूर मद्रासचे आले होते. त्यांना त्यांच्याबरोबर जेव्हा माताजी गेल्या त्यावेळेला ते मद्रासमध्ये परशवाकम येथे ते 2.5 तोळ्याचं सोन्याचं पदक, तर ते सुद्धा त्यांनी नाकारलं होतं आणि आता इथे सुद्धा कीर्तन सेवा संपता हा साधारण 1935-36 चा काळ असावा. आणि मग त्यावेळेला ते त्यांनी पुढे गेले पैसे, तर ते माताजींनी घेतले नाहीत, की असे काही घेण्याची माझ्या सद्गुरूंची मला परवानगी नाही, आज्ञा नाही. त्यामुळे मी याचा स्वीकार करू शकत नाही. म्हणून त्यांनी ते 2,000 त्यांची जी रक्कम होती, ती सगळी त्यांच्याकडेच सुपूर्त केली होती. आणि त्यांना खूप वाईट वाटलं होतं, की आपल्याकडून ही गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी आपलं हे अर्पण आपण करावं, हे सारखं मनामध्ये रुखरुख लागून राहिली होती. इथे माताजींची कीर्तन सेवा पूर्ण होत असताना त्यांना शिवरामांना हा तोपर्यंत त्यांच्या मनात ती गोष्ट सारखी रुखरुख लागलेली, सतत वारंवार मनामध्ये स्मरण यायचं आणि त्यांना एका साधू पुरुषांनी स्वप्नामध्ये एक साधू आले आणि त्यांनी दृष्टांत दिला, की अनगोळला तू जागा घे आणि बेळगावला अनगोळ माळावर आणि ती रुक्माबाईंना दे, असा त्यांना दृष्टांत झाला. ह्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा आपण द्यावी अशी खूप तळमळ मनामध्ये होती. आणि त्यामुळे शोध काढत मुंबईहून ते बेळगावला आले. त्यांनी बरीच चौकशी केली, माहिती घेतली आणि त्यानंतर मग ते बेळगावला पोहोचले. आणि बेळगावला माताजींची चौकशी करत त्यांना गाठलं आणि त्यांना सांगितलं, की असा-असा मला दृष्टांत झालेला आहे. तर मी तुम्हाला ही माझी रक्कम अशा पद्धतीने मी देऊ इच्छितो. ही गुरुदक्षिणा म्हणून याचा तुम्ही स्वीकार करावा, असा मला दृष्टांत झालाय. तरी सुद्धा रुक्माबाईंनी त्यांना माताजींना माताजींनी त्यांना सांगितलं, की जसा तुम्हाला दृष्टांत झाला तसा मला जर झाला, तरच मी ते स्वीकार करू शकते. अन्यथा मी त्याचा स्वीकार करणार नाही. आणि त्यानंतर मग त्या दिवशी त्यांचा मुक्काम बेळगावमध्ये ते कुठे थांबले होते आणि त्या दिवशी रुक्माबाईंना सुद्धा तो दृष्टांत झाला माताजींना आणि त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी ती जागा देतायत त्याचा घेऊन इथे आश्रम बांधून बाळ गोपाळांना हरिनामामृताचं मार्गदर्शन कर असा दृष्टांत त्यांना झाला. आणि त्यानंतर मग दोघांनी ठरवलं की आपण ही जागा घ्यायची. मग मग म्हणाल्या की पहिले स्वामींची पाद्यपूजा करू, स्वामींचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग आपण ह्या पुढच्या कार्याला लागू. म्हणून मग एम शिवरावांच्या बरोबर रुक्माबाई आणखीन ते दोघंही जण हुबळीला गेले. हुबळीला सिद्धार्थ स्वामींच्या मठामध्ये पाद्यपूजा झाली, दर्शन झालं आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन नंतर मग ती जागा खरेदी केलेली होती. ती जागा त्यांनी माताजींच्या स्वाधीन केली आणि नंतर मग माताजी बेळगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्या आणि ते पुढे मुंबईला रवाना झाले, आपलं जिथे घर होतं तिथं. आता त्यांनी जागा दिली होती, पण पुढे बांधकामाची व्यवस्था कशी काय करणार, हा एक मोठा प्रश्न होता. आणि दरम्यानच्या काळामध्ये बेळगावला जेव्हा राहत होत्या, थोडंसं शिक्षण मुलांचं आता सुरू व्हायचं होतं. त्यावेळेला त्यांना बेळगावमध्ये दोन्ही मुलांचं शाळेमध्ये नाव दाखल केलं होतं. धाकटा आणि मोठा मुलगा दोघांचंही शाळेमध्ये शिक्षणही सुरू झालं होतं. आणखीन गोकर्णाहून मठामध्ये निघण्याच्या आधी त्यांचे यजमान राजगोपाल यांचे सिनियर ऑफिसर यांनी त्यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी
5,000 रुपये घेतले होते. मला एक मदत पाहिजे काही काळासाठी, मी नंतर तुमचे हे पैसे परत करीन, असं म्हटलं आणि त्यांनी राजगोपालांकडून 5,000 रुपये घेतले होते. आणि दुसऱ्या एक बाई होत्या त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मला काही दिवस दागिने द्या आणि मी नंतर तुमचे हे दागिने आणून देते असं म्हणून रुक्माबाईंचे 22 तोळे दागिने जे होते ते दागिने त्या घेऊन गेल्या होत्या. आणि 8-15 दिवसानंतरच रुक्माबाई सद्गुरु सेवेसाठी गोकर्ण सोडून हुबळीच्या मठात दाखल झाल्या होत्या. आणि आता या ठिकाणी जागा आहे, पण या धनाची तरतूद कशी व्हायची या थोडासा हा प्रश्न समोर असताना ज्या बाई उमाबाई मणिगार नावाच्या बाई होत्या गोकर्णातल्या, त्यांनी त्यावेळेला काय नंतर तसदी घेतली नाही आणि ते दागिने त्यांच्याकडेच राहून गेले होते. तर त्यांना अशाच एका साधू पुरुषांनी दृष्टांत दिल्याचा अनुभव आला आणि मग त्यांनी सांगितलं की उमाबाईंचे दागिने तिला व्याजासकट, म्हणजे तोपर्यंत 12 वर्ष पूर्ण झाली होती, 12 वर्षाच्या व्याजासकट 22 तोळे दागिन्याचे पैसे रुक्माबाईंच्या स्वाधीन कर, असं त्या बाईंना सांगण्यात आलं. नंतर मग त्यांनी ही सगळी जमवाजमव केली आणि त्या शोध घेत बेळगावला आल्या आणि ती सगळी रक्कम त्यांनी माताजींच्या चरणी अर्पण केली. आणि त्याचप्रमाणे जे राजगोपालांचे वरिष्ठ अधिकारी ऑफिसर होते त्यांना सुद्धा तसाच दृष्टांत झाल्याचा अनुभव आला आणि त्यांनाही असं सांगण्यात आलं की त्यांनी 14 वर्ष झाली होती त्यांनी ते पैसे घेऊन, तर ते 14 वर्ष 5,000 रुपयाचं 14 वर्षाच्या व्याजासकट सगळी रक्कम तुम्ही त्यांच्या स्वाधीन करा. म्हणजे एक तर ह्याच्यामध्ये असं झालं की मुलांच्या शिक्षणासाठी जी काही थोडीशी आर्थिक व्यवस्था व्हायची होती ती सुद्धा परमेश्वरांनी करून दिली होती. आणि जी जागा मिळालेली होती दान म्हणून, त्या जागेमध्ये सुद्धा आता बांधकाम करण्यासाठी थोडीफार तरतूद करून दिली होती. आणि वर्गणी घेणं हे तर माताजींच्या स्वभावाला न रुचणारं काम होतं, पण अनायासेच अशा प्रकारे त्यांच्याच स्त्रीधनावरती या मंदिराची पायाभरणी झालेली आहे, हे फाउंडेशन झालेलं आहे. त्यावेळेला कोणाच्याही एकाही रुपयाची मदत किंवा वर्गणी असं ह्या मंदिरच्या बांधकामासाठी वापरलेलं नाहीये. नंतर धन आलं, येत राहिलं आणि तो लक्ष्मीपतीच आहे. त्यामुळे त्या नारायणाच्या चरणी आपोआपच लक्ष्मी तिथे वास करत असते. तर हा नंतरचा भाग झाला. पण ज्या वेळेला पहिल्यांदा मंदिर बांधलं तेव्हा ही सगळी तरतूद त्या परमेश्वराने करून दिली. आणि नंतर मग ह्या पैशाची सोय झाल्यानंतर स्वतः आपल्या देखरेखीखाली कोणत्याही इंजिनियर वगैरे, आर्किटेक्चर वगैरे कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी रांगोळीच्या पिठानी मार्किंग करून द्यायचं आणि त्यानंतर मग पुढे तिथे बांधकाम करायचं. आणि बांधकाम करताना सुद्धा स्त्री माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही माल पाठवा आणि तो आमच्याकडे आला की तुमचं बिल चुकतं करू, आम्ही पैसे चुकते करू, असं सांगितलं जायचं. आणि अशा पद्धतीने एक मोठा हा प्लॉट होता. श्रीहरी मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक पाणबुड्या बाबू नावाचा माणूस राहत होता आणि अनेक लोकांना तो तिथे एक काल्पनिक कहाणी सांगायचा. या ठिकाणी एक माणूस राहत होता आणि त्यांनी जागा घ्यायचा विचार केला एका माणसाने, तर तो 9 महिन्यात मरण पावला. एकाने घेतला, निश्चय केला, तो 6 महिन्यात गेला. असं तो प्रत्येकाला एक एक गोष्ट अशी सांगायचा. त्यामुळे जागा घ्यायला येणारी मंडळी घाबरत होती आणि ती जागा घ्यायला धजत नव्हती. पण ही जागा मात्र घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी तशीच गोष्ट सांगितली रुक्माबाईंना पण आणखीन शिवरावांना सुद्धा. त्यावेळेला रुक्माबाई म्हणाल्या की ही जागा जो घेणार आहे तो हरी आहे, त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं शिवरावांना सांगितलं आणि ते निर्धास्त झाले. आणि तो हरीच या ठिकाणी वास करून राहणार आहे आणि त्याला ती जागा सोडावी लागणार होती. त्यामुळे तो अशी कहाणी सांगत होता. नंतर मग तो तिथून गेला आणि तिथे जी मंडळी होती त्यांचं कोणाचं बांधकाम चालू होतं त्या भागामध्ये. तर हा अनगोळ रस्ता आत्ता आणि त्यावेळेला यात खूप फरक आहे. बेळगाव रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि अनगोळचा मुख्य रस्ता त्या लागूनच हे मंदिर आहे. पण त्यावेळेला अनगोळ म्हणजे घनदाट जंगल होतं.
इतकी झाडी होती की सूर्यप्रकाश थेट खाली येऊ शकत नव्हता. इतकी झाडं, इतके दुतर्फा होती आणि घनदाट जंगल, अगदी अरण्यासारखा भाग होता आणि निर्मनुष्य. माणसंही नसायची आणि संध्याकाळ झाली की इथे कोणी फिरकायचंही नाही. म्हणजे सूर्यास्त होतानाच सगळी शांतता असायची. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागामध्ये राहणारा बोहारी समाज. हा बोहारी समाज म्हणजे आपले जुने कपडे घेऊन भांडी द्यायची, हा त्यांचा चरितार्थाचा व्यवसाय. आणि 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये. त्यामुळे त्याचप्रमाणे घरातले पुरुष यांना पत्ते किंवा जुगार असा नाद, आणखीन शिवाय व्यसन करायचं, कुठेतरी पडायचं रस्त्याच्या कडेला आणि घरात येऊन मुलांना, बायकोला वगैरे असं घरातल्या सगळ्यांना मारझोड करायची. नोकरी केली तर केली, पैसे आले तर आले, अशा पद्धतीने असे ह्यांचे संसार चाललेले होते. आणि त्यांची मुलं जी होती ती खूप झाडी वगैरे जंगलासारखाच भाग होता. ते काटक्या गोळ्या करायच्या आणि ती चूल पेटवण्यासाठी वगैरे त्याचं हे करायचं. मग आपापसात त्यांचीही भांडणं व्हायची त्या लहान लहान मुलांची. आणि मोठ्या माणसांचं बघून ही लहान मुलं सहज त्या गोष्टी ती शिकत होती. ते शिव्या देणं, ते भांडण करणं, त्यांना अंघोळ करणं माहित नाही, स्वच्छ राहणं माहिती नाही, केस विंचरणं माहिती नाही, त्यांची भाषा अशुद्ध, शिक्षणापासून ही लोक वंचित होती. म्हणजे समाजापासून बरचसं तुटल्यासारखा असा हा समाज होता. आणि सिद्धार्थ स्वामींनी सांगितलं होतं की या बोहारी समाजाला सुधारण्याचं कार्य तू तिथे राहून हाती घे आणि दासपणाचे सुख सोहाळे भोगत राहा, असं सिद्धार्थ स्वामींनी त्यांना सांगितलं होतं. की हे कलियुग आहे, तर या कलियुगामध्ये कशी परिस्थिती आहे कलियुगातली, तर माणूस विषयाधीन आहे आणि सत्याचा अजिबात सत्याला कोणीही थारा देत नाही. असत्याचं जास्त प्राबल्य दिसतंय. तर तू या ठिकाणी या लोकांना चांगल्या प्रकारे सन्मार्गाला लावण्याचं कार्य तू कर, असं त्यांनी सिद्धार्थ स्वामींनी आईंना सांगितलं, माताजींना. आणि त्यानंतर मग माताजींनी ते कार्य करायचं असं ठरवलं. इमारत बांधून झाली आणि साधारण 1937च्या सुमारास असेल. आणि नंतर मग आता इथे बाकीची व्यवस्था करायची आहे, तर ते काय कोणत्या पद्धतीने करावं हा विचार चालला होता. आणि तेव्हा त्यांच्याजवळ एक भांडण घरातलं झालं म्हणून एक भगिनी, म्हणजे तुळसाबाई म्हणून त्यांचं नाव, आणि त्या सुद्धा त्यांच्या आश्रयाला येऊन राहिल्या होत्या. म्हणजे घरी कोणी विचारत नाही, भाऊ भाऊजय हकलवून दिलं होतं भांडणं झाली म्हणून. आणि त्या मग माताजींच्याकडे येऊन राहायला लागल्या होत्या. आणि त्याच सुमारास ती लहान मुलं सुद्धा माताजींच्याकडे आली. कशी परमेश्वराने योजना करावी की ती मुलांना पण थोडे दिवस कीर्तनाला जरी गेल्या तरी तुळसाबाई जवळ असायच्या. आणि आपण पहाटे 3 वाजता उठून कीर्तनासाठी, म्हणजे प्रापंचिक कुठलीही अडचण माताजींनी पुढे येऊ दिली नाही. की त्यावेळेला त्यांनी आपल्या घरामध्ये उठून पहाटे आपलं सगळं आवरायचं, प्रातर्विधी, आणि त्यानंतर नित्य नेम जो होता तो सर्व आवरून मग पुढे त्या घरातले 2 मुलं आणि तुळसाबाई यांच्यासाठी खाण्याचा पदार्थ, म्हणजे त्यावेळेला अत्याधुनिक सगळ्या सुविधा आपल्या स्वयंपाकघरात जशा आहेत तशा काही नव्हत्या. आणि मग आपण कसं आता काही उरलं ठेवलं फ्रीजमध्ये, आणि अशा सगळ्या सुविधा घरामध्ये आपल्या आहेत. पण त्यावेळेला तसं काही नसताना आपण सगळं हे करायचं, खाण्याच्या वस्तू डिशमध्ये बशीमध्ये घालून ठेवायचं. मग त्याला मुंग्या लागू नयेत म्हणून पाण्याच्या भांड्यात ताटात ते ठेवायचं. पाल किंवा आणखीन मांजरीनी स्पर्श करू नये म्हणून पातेलं झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने खाण्याचे सगळी व्यवस्था करून आपल्या वेळेला कीर्तनाला वेळेमध्ये हजर व्हायचं. म्हणजे असं नाही की त्यांनी प्रपंच केलाच नाही, मुलांना सांभाळलं नाही. त्यांचं शिक्षण जसं सुरू झालं तशी दोन्ही मुलं त्यांच्याकडे आली होती. पण होतं असं त्यावेळेला की लहानपणापासून ही मुलं लांब राहिली होती आईपासून, आजी, मामा, मावशी यांच्याकडे. त्यामुळे आईचं आणि त्यांचं तशी फारशी सवय नव्हती. पण तरी सुद्धा शिक्षण, मुलांना संस्कार हे मात्र माताजींनी खूप काटेकोरपणे लक्ष दिलेलं आहे. एक दिवस एक धाकटा मुलगा त्याच्या अंथरुणामध्ये उठताना, त्यांची सवय होती 2 वेळा खाणे, 2 वेळा जेवणे, प्रार्थना करणे आणि त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या मुलांना, ज्या बोधपर गोष्टी असतील संस्कारक्षम अशा गोष्टी सांगायच्या. हा त्यांचा नित्य नेम होता.
आणि एक दिवस आपलं आपला अंथरूण गुंडाळून ठेवत असताना धाकटा मुलगा, जो कमलाकर त्याचं नाव, त्याच्या अंथरुणामध्ये त्यांनी उचललं नाही, त्याच्यामध्ये 2 पैसे सापडले. आणि मग माताजींनी तिथे मग त्याची उलट तपासणी सुरू केली, की तू हे कुठून आणले? तू कुणाकडून चोरलेस की तुला कोणी दिले? मग मुलगा सांगायला लागला, की मला एका मित्राने माझ्याकडे ठेवायला दिलेत. मग असा तो कोण मित्र आहे त्याचं मला नाव सांग, नाहीतर मग मी तुला शिक्षा करेन. पण तो काही केल्या नाव सांगायला तयार नाही. मला त्या मित्राचं नाव समजू दे, की ज्याच्या घरी 2 पैसे ठेवायला जागा नाहीये. हे असं त्याला खडसावून विचारलं, पण तो घाबरला, बोलायला तयार नाही. मग कांदा घेतला आणि तो पाट्यावर ठेचला आणि त्या कांद्याचा रस काढून त्याच्या डोळ्यात घातला आणि तू खरं बोल आणि मला सांग, की तू काय आणि कुठून आणलेस पैसे? म्हणजे चोरी केलीस की काय मला समजलं पाहिजे. अशा प्रकारे तो धाक सुद्धा मुलाला दिला आणि नंतर मग त्यांनी सांगितलं, की मला कोणी पैसे दिले ते. अशा प्रकारचा सगळा एक धाक सुद्धा मुलांना होता. एक वळण होतं, शिस्त होती घरामध्ये. त्या पद्धतीने मुलांना राहायला लागायचं. अशा लहान मुलं ती मोठी होत होती, अभ्यास करत होती. मोठा मुलगा एक दिवस शाळेमध्ये खेळायला जात होता. मोठ्याला क्रिकेट खेळायची फार आवड होती. क्रिकेट खेळायला जाताना आपला शर्ट खुंटीवर ठेवताना तो खाली पडला. आणि त्या दिवशी त्यांनी घरात सगळ्यांना सांगून ठेवलं, की कोणीही बाळकृष्णाचा हा शर्ट उचलून ठेवायचा नाही. आणि ही सूचना फक्त आजच्या पुरतीच आहे. परत उद्या तुम्ही म्हणाल असं झालं तर तो आपण उचलून ठेवला पाहिजे. आजच्या पुरतं आहे म्हणून सांगितलं. संध्याकाळी जेव्हा तो क्रिकेट खेळून आला, तेव्हा त्याला सांगितलं, की सकाळी तू जाताना मगाशी हा शर्ट तू खुंटीवर ठेवताना खाली पडलाय, तो तू उचलून वरती ठेव. म्हणजे शिस्तीचं महत्व सुद्धा अगदी त्यांनी कुठेही आपलं म्हणजे आंधळं प्रेम असं मातृप्रेम नाही, तर त्यांना काटेकोरपणे ती शिस्तीचं सुद्धा वळण, त्या म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टींचं वळण आपल्या मुलांवरती लावलं आणि त्यांचं एकीकडे शिक्षण करण्यासाठी सुद्धा त्यांची जी आईचे पैसे, दागिन्याचे, वडिलांचे जे पैसे होते तेच धन उपयोगी आलं आणि यांचं शिक्षण सुद्धा सुरू झालेलं होतं. आणि मग जेव्हा पूर्णानंद स्वामींनी गोव्याला जायचं त्यावेळेला अनेक ग्रंथ दिले होते आणि त्याचप्रमाणे 12 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाला वगैरे सेवेला गेल्या त्यावेळेला माताजींना अनेक मंडळींनी ग्रंथ वगैरे भेट दिले होते आणि ते सगळ्या ग्रंथांचं एकत्रीकरण करून त्यांनी भजनाचं पुस्तक लिहिलं आणि रोजच्या भजनाचं पुस्तक आणि त्याचप्रमाणे पुढे मग अजून अजून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिण्याची सुद्धा सुरुवात केली होती. 1942 मध्ये या बेळगावला श्रीहरी मंदिरामध्ये त्यांनी भजनाला सुरुवात केली. 3 वेळचं भजन आणि हे बोहारी समाज जो होता त्यांना वळवायचंय. हा अतिशय मागासलेला समाज होता. तर या समाजाला आपण कशा कुकर मध्ये ठेवायला बघत होते, पण आता भाजी मी घातली त्यात थोडी, ते जस्ट जेवायला येईल आता. सकाळी गेल्या नाही ठेवायचं तर. मग हा जो मागासलेला समाज होता, या समाजाला आपल्याला वळवायचं आहे हरिभक्तीकडे, तर त्यासाठी एक मोठं अवघड कार्य होतं ते. आणि ते कार्य त्यांचं सुरू करायचं होतं. ही मुलं आली भांडणं काटक्या जमा करणारी, की ती मंदिराच्या समोर भांडणं व्हायची त्यांची. आणि मग माताजी त्यांना म्हणायच्या, की तुम्हाला मी खाऊ देते, तर पण तुम्ही शिव्या द्यायच्या नाहीत आपापसात. तर त्यांना कधीही काही असं खायला न मिळणारी, चांगलं चुंगलं असं काही खायला नव्हतं, घरात भांडणं आणि रूढी आणि परंपरांमध्ये जखडलेला हा समाज होता. तर मग खाऊ मिळतोय, तर तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकू म्हणून ते लगेच कबुली द्यायचे आणि आम्ही नाही देणार शिव्या, आम्ही भांडण करणार नाही. आणि त्यांना तो चालता बोलता परमेश्वर त्याला भेटल्यानंतर त्यांचा जो आनंद, समाधान, आज ती सगळी काही गेलेही आहेत मुलं लोक, पण अजूनही त्यांची जी काही मंडळी आहेत ती सांगतात, की त्यांचं ते दर्शन झालं. त्यानंतर आमचं एक वेगळाच अनुभव यायला लागला आणि पुन्हा पुन्हा जावं, त्यांच्या दर्शनाला आपण तिथे पोहोचावं, असं सारखं एक मनाला वाटायला लागलं. आणि मग ही मुलं थोडीशी खाऊ मिळतोय आपल्याला, त्या खाऊच्या ओढीने सारखं तिथे यायचं त्यांच्याकडे. मग त्यांना सांगायचं, की वेणी छान घाला, केस विंचरा, असं थोडंसं सांगायच्या. एक दिवस एक मुलगा आला
आणि त्यांनी पायाला एक पट्टी बांधली होती. आणि ती मुलं सांगायची की तुम्ही आम्हाला किती छान सांगता, तसंच आमच्या आई बापासनी पण सांगा की, असं त्यांच्या भाषेत ती सांगायची. त्यांची भाषा अशुद्ध होती. आणि त्यासनी पण सांगा, म्हणजे आम्हाला खूप आनंदाचा अनुभव येईल. असं आनंद प्रत्यक्ष चालता बोलता आनंदच त्यांना गाठ पडल्यानंतर त्या लोकांचं जीवनच बदलून गेलं होतं. आणि हे लोक राहत होते म्हणजे 18 विश्व दारिद्र्य. राहायला काय, तर उसाच्या चिपाडं असतात, रस काढल्यानंतर जे बाहेर पडतं त्याच्यापासून विणून केलेल्या झोपड्या, यामध्ये ही लोक राहत होते. कारण दुसरं काहीच नव्हतं. आणायचं, जमवाजमव करायची, तर तसं काही नव्हतं. त्यापासून जे काटक्या किंवा ते उसाची चिपाडं याच्यापासून ज्या झोपड्या निर्माण करायच्या, ती झोपडी म्हणजे त्यांचं राहण्याचं घर. आणि मग नंतर ह्या मुलांनी, एका मुलाला ते पायाला एक बांधली होती पट्टी. तर माताजींनी विचारलं, काय झालं तुझ्या पायाला? तर म्हणे नायटा झालाय. कसला नायटा झालाय? देवाचा नायटा. म्हणजे हे लोक काय करायचे, मूल झालं, जावळ झालं, काय लग्न झालं, अजून काय झालं की काय करायचं, तर कोंबडं बकरं मारायचं आणि मग ते सगळ्या गाव जेवण घालायचं. हा त्यांचा एक रिवाज झाल्यासारखा झाला होता. झाडाखाली काहीतरी दगड दिसला, त्याला शेंदूर फासायचा, तिथे कोंबडं बकरं मारायचं. होळी असली त्यात कोंबड्या घालायच्या. नंतर मग गंडे दोरे, म्हणजे सगळ्या अशा ज्या कल्पना होत्या, भ्रामक समजुती, अशा पद्धतीने त्यांचं जीवन चाललं होतं. सत्य काय आहे, सत्याची वाट काय आहे, ही त्यांना माहित नव्हती. आणि त्यामुळे अशा रूढींमध्ये जखडलेला समाज. आणि ते मुलं, मोठी माणसं जी बोलतात, ते लहान मुलांच्यावर आपोआप तेच संस्कार होत होते. तो मुलगा सांगायला लागला की देवाचा कोप झालाय, देवाचा नायटा आहे हा. आणि तो बरा होण्यासाठी काय करायला लागेल विचारलं माताजींनी. तर म्हणाला 50 बकरं मारायला लागतील म्हणून आमच्या देवानी सांगितलंय. म्हणजे त्यांचा देव कोणता, तर अंगात येणारं कुठे काय असं जे होते ते लोक म्हणजे त्यांचे देव होते. तिथे जायचं, त्याला प्रश्न विचारायचे, त्याला काय काय द्यायचं, हेच द्यायचं, दारू काय, मटण काय, असं काहीतरी, मग तो खुश होणार देव. अशा पद्धतीची त्यांची समजूत होती. आणि मग हा देवाचा नायटा. पण मग म्हणाल्या की मग मी तुला एक औषध देते, ते तू लावलंस तर मग चालेल का, आणि तुझं बरा झालं असतं, तू मी सांगते ते तू ऐकशील का? तर मग मी ऐकेन म्हणाला. मग त्यांनी आणि मग म्हणे अजून बरा का नाही झाला, माताजींनी विचारलं. तर म्हणे माझ्या बाकडे पैसे नाहीयेत, तर ते पैसे आल्यानंतर तो मारेल. आतापर्यंत 22-23 काय मारून झालेत, अजून 25-27 जी मारायची आहेत बकरं, ते मला पैसे आल्यानंतर बाबा मारेल तेव्हा माझा नायटा बरा होईल. ही खुळी समजूत त्या मुलाची सुद्धा, एवढ्या लहान मुलाची. आणि मग म्हणाल्या की मी तुला मी देते औषध, पण बकरी मारायची नाही, तू कबूल कर. आणि इथला जो देव आहे ना, तो असं काही करायला देत नाही, कारण ती आपल्याच घरातली आहेत की नाही, त्यांचा जीव मारून आपल्याला कसं सुख मिळेल, असं थोडंसं समजावून सांगायला लागल्या. पण मग त्याचा तो रागवेल की, मग म्हणाल्या की तो रागवणार नाही, त्याची काळजी मी घेते, पण मी सांगते ते तू ऐकणार का? हो म्हणाल्या. आई वडिलांकडून वैद्यकीचं शिक्षण पण होतं, त्याला औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर त्याचा नायटाच गायब झाला, बरा झाला. आणि त्याला वाटलं की बरं ना, आता एवढे बकरे मारायचे, माझ्या बाबाची परिस्थिती नाही, केव्हा मिळतील आणि केव्हा मारेल आणि माझं ते बरं होईल दुखणं, सगळं दुखणं नायटाच बरा झाला. तेव्हापासून त्याची अशी ती श्रद्धा बसली आईंच्याकडे. आणि खाऊ मिळतोय आल्यानंतर, 4 गोष्टी सांगतात, ऐकत राहावंसं वाटतं. त्यांचं दर्शन झालं की त्यांना पाहत बसावं असं वाटायला लागलं. ती मूर्ती त्यांची आनंद रूप, असं डोळ्यातून आनंद ओसंडून जातोय, असं त्यांचं ते तेज होतं. ते पाहिल्यानंतर चालत्या बोलत्या परमेश्वराच्या सहवासामध्ये ही मंडळी आली. मग ही मुलं कुठे जात आहेत, मग त्यांचे आई वडील तेही यायला लागले. मग हळूहळू त्यांनाही समजावलं, अंघोळ केल्याशिवाय मंदिरात यायचं नाही, हा एक नियम घालून दिला. मग हे लोक जर पाणी तापवायला जर काही साधन नसेल, घरामध्ये लाकडं नाही मिळाली, चुलीवर पाणी तापवता आलं नाही, गार पाण्याची अंघोळ करून यायचे. या भागामध्ये हे हवामान थंड आहे, तरी सुद्धा आईंनी हा नियम घालून दिलेला आहे. आणि नंतर मग त्या लोकांचं उच्च, प्रवचनाला परवचन, प्रभूला प्रभू, श्रद्धाला शारदा, प्रेमला पिरीम, अशी त्यांची जी भाषा होती अशुद्ध, तर त्यांची भाषाच नाही, तर त्यांचं पूर्ण जीवनच माऊलींनी पालटून टाकलं. आणि याच लोकांनी त्यांचा म्हणजे मानसिक शांतीचा आणि कौटुंबिक सौख्याचा खराखुरा राजमार्ग या माऊलींनी यांना दाखवला. आणि त्यामुळे त्यांचं जीवन, घरातली सगळीच मंडळी
त्यांना सगळ्यांनाच इथे येण्याची ओढ वाटायला लागली आणि या लोकांचा नशेमध्ये राहण्याचा, पत्ते खेळण्याचा जो छंद होता तो बंद व्हावा म्हणून सकाळची उपासना, संध्याकाळची आणि नंतर मग रात्रीची असं त्यांनी सुरुवात केली होती. पहिल्यांदा जर भजन आहे आत्ता बेळगावला सकाळी 7 ते 8:30 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेत भजन होतं. पण फार पूर्वी अगदी सुरुवातीला ते 4 ते 4:30, 4 ते 5:30 या वेळेत होत होतं. कारण सूर्यास्त झाल्यानंतर इथे चिटपाखरू दिसायचं नाही रस्त्यावर. सगळे आणि कंदील घेऊन सगळे व्यापार, तेव्हा लाईटही नव्हते. त्यामुळे एकमेकांची टक्कर एकमेकांना व्हायची. सायकलवरून जाणं येणं असायचं. कुणाचा धक्का लागला की तिथे मारामाऱ्या, भांडणं असं व्हायचं. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळं चिडीचूप व्हायचं. म्हणून भजनाची वेळ 4 ते 5:30 अशी होती. पण नंतरच्या काळामध्ये पुढे मग लाईट आले आणि मग हे लोकं सगळे सुरळीत जीवन जगायला लागले. तेव्हा मग ते कामाला जाऊन येतायत आपल्या ठिकाणी नोकरीत, कंपनीत, कुठे काम करून येतायत, उद्योग, व्यवसाय. म्हणून मग ती वेळ 5:30 ते 7 अशी ठेवली आणि नंतर रात्री यांना कुठल्याही या छंदांपासून दूर ठेवायचे तर त्यांनी यायलाच पाहिजे. त्यासाठी 84 लक्ष योनी फिरून आपला हा जन्म मिळालेला आहे. यासाठी प्रत्येक वाराच्या 84 ओव्या आणि त्या खास करून मुंबई भागातल्या लोकांसाठी पण आईंनी त्या लिहिल्या. पण ही जी मंडळी जी बोहारी लोक, बोहारी समाज होता, त्या लोकांना यांचा इतका सहवास आणि त्यांचा तो आनंद आहे तो अपरिमित. जे गोकुळामध्ये गोप गोपींना जो श्रीकृष्णाच्या सहवासामध्ये जो आनंद लुटायला मिळत होता, तो आनंद ह्या सगळ्या मंडळींना मिळायला लागला आणि त्या आनंदाची ओढ आणि तहान त्यांना सारखी जाणवायला लागली. त्या काय सांगतायत ते आपण प्रत्येक गोष्ट आपण ऐकायची म्हणून त्यांचं जीवनच बदलायला लागलं आणि तिन्ही त्रिकाळच्या उपासनेमध्ये ही मंडळी भाग घ्यायला लागली आणि ह्या इमारतीचं नाव श्रीहरी मंदिर असं ठेवलं गेलं आणि ह्या सगळ्या रूढी आणि परंपरांपासून आपोआप ही लोक बाजूला गेली आणि आपल्याला हे चांगलं ज्ञान यांनी दिलेलं आहे म्हणून याच लोकांनी पहिल्यांदा त्यांना आई म्हणायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात कीर्तनाच्या कालावधीमध्ये माताजी म्हणून सगळेजण म्हणत होते, संबोधत होते. पण प्रथम या लोकांनी एवढं प्रेम आईसारखं कोण करतं तर ते आई म्हणून हे आ म्हणजे आनंद आणि ईश्वरीय आनंदाचं स्वरूप म्हणजे आई असं संबोधन साधारण त्यांनी आईंना लावलं आणि तेव्हापासून त्या जगाच्या आई झाल्या. ते आपण ऐकलं काल की ते 2 मुलांना सोडून ज्या निघाल्या होत्या त्या 2 मुलांचीच माता होऊन राहिल्या नाहीत तर त्या जगन्माता झाल्या. आणि नंतर मग तिन्ही त्रिकाळ ही उपासना सुरू झाली. या मंडळींचं एक सगळं शिक्षण, जीवन बदलून गेलं. मग ते शाळेत शिकायला लागली. पुढची पिढी होती ती आणि चांगल्या नोकऱ्या, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर कामाला सुद्धा हे लोकं लागले. आणि मी ज्या वेळेला म्हटलं की त्यावेळेला त्यांचं त्या काळामध्ये झोपड्या होत्या. आता त्या जागी इतके सुंदर आलिशान बंगले आपल्याला अनगोळच्या दुतर्फा पाहायला मिळतील. कृष्ण कृपा किंवा सिद्धाई, सिद्ध कला, कला कृष्णकुंज अशा प्रकारचे आपल्याला बंगल्यांची नावं सुद्धा वैविध्यपूर्ण आहेत आणि या लोकांना या रूढी आणि परंपरांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना याच्यामध्ये गुंतवायचं म्हणजे त्या गोष्टी आपोआप मागे पडतील म्हणून हरिनाम सप्ताह असा त्यांनी सुरू केला आणि मग तो हरिनाम सप्ताह करण्यासाठी वीणा घेऊन यायचं वाजत गाजत आणि तो म्हणजे जवळपास आईंचा वाढदिवसाचाच उत्सव ते सुरू करायला लागले आणि तो वीणा म्हणजे तंबोरा जो आहे तो घेऊन यायचं वाजत गाजत आणि 7 दिवस अखंड ओम नमः शिवाय हे एक तास एकेकांनी बसायचं आणि त्यानंतर मग त्या प्रमाणे ही मंडळी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भगिनी स्त्रिया आणि रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पुरुष असं हे नामस्मरणाचं एक तास पाळी आणि आणि अखंड नामस्मरण 7 दिवस चालू असतं आणि भजन असायचं आणि त्यावेळेला काही बोध करायच्या ते प्रवचन असायचं आईंचं आणि प्रवचन म्हणजे खोड्या खूप सगळ्यांच्या अनेक कोणाला खोटं बोलण्याची कोणाला चोरी करण्याची अशी काही ही सवय असेल या सगळ्यांवरती घाव घालायचे आणि आम्हा लावणी भजनाची गोडी आमच्या साऱ्या खोड्या मोडी अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये परिवर्तन त्यांनी घडवलं आणि हा सगळा समाज आज बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित आहेत
आणि मोठमोठ्या हुद्द्यावर आज ते नोकरी करतायत. पण आईंचा जेव्हा वाढदिवसाचा उत्सव असतो तो खास त्यांचा मान असतो ह्या बोहारी समाजाचा. आणि ह्या बोहारी समाजाची मुलं सुना जी आत्तेष्ट मंडळी नोकरी निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात ती सगळी आईंच्या वाढदिवसासाठी बेळगावमध्ये येतात आणि ते संपूर्ण पुढाकार या लोकांचा असतो. इतकं सुंदर ते सगळी सेवा करतात. आणि आईंचं नंतर मग जे श्रीहरी मंदिर बांधलं होतं त्या ठिकाणी ती जागा कमी पडायला लागली, गर्दी खूप वाढायला लागली. म्हणजे केवळ बोहारी समाजालाच फक्त उद्धार करायचा असं नाही, तर मुंबई, पुणा, नाशिक किंवा तळेगाव, कर्जत, डोंबिवली, ठाणे, दादर आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर खूप ठिकाणी आईंचं जाणं वगैरे व्हायला लागलं. जास्त मंडळी महाराष्ट्रातून इथे यायला लागली आणि मग इथे इतकी मंडळी येत आहेत, तर मग त्याही लोकांना भजनाची गोडी लागली. तिथेही आईंचं जाणं व्हायचं आणि त्या आई झाल्या होत्या सगळ्या जगाच्या आणि त्यामुळे तिकडची लोक पण इथे खूप मोठ्या प्रमाणात येत असत. त्या आईंच्या वाढदिवसाच्या उत्सवामध्ये जागा कमी पडते म्हणून एक बाजूला परमार्थ निकेतन म्हणून एक हॉल बांधावा लागला आणि नंतर मग तो त्या परमार्थ निकेतन असं त्याचं नाव दिलं. तर ते परमार्थ निकेतन म्हणजे काय त्याचा अर्थ, तर परमार्थ निकेतन म्हणजे ब्रह्मानंदाचा भोग घेणारी शाळा किंवा ठिकाण. निकेतन म्हणजे शाळा आणि हे परमेश्वराची ओळख करून देणारी ही शाळा आहे. आणि या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा उच्च नीच गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच फक्त ते भेद आहे आणि त्या पद्धतीने शिस्त आहे. जे मंदिर बांधलं आईंनी त्याला शिस्त, स्वच्छता, शांतता आणि वेळेचं महत्व या 4 गोष्टींना विशेष महत्व आहे. जे 7 वाजता भजन सुरू होतं यामध्ये कोणत्याही प्रकारचा एका क्षणाचा सुद्धा विलंब होत नाही. कधीही इथे भजनामध्ये खंड पडला नाही. जरी कोरोना काळामध्ये सगळी मंदिरं बंद होती, बाहेरच्या लोकांना भजनाला यायला परवानगी नव्हती सरकारी निर्बंध असल्यामुळे, पण मंदिरातली उपासना ती चालूच होती. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडला नाही. इतकंच नाही तर अनेक प्रसंग, अनेक अडचणी आल्या, तर त्यावेळेला सुद्धा या उपासनेमध्ये जरा सुद्धा कधी विलंब झाला नाही. त्याचप्रमाणे मग निवासस्थान म्हणून आईंचं बांधलं तिथे आणि त्या निवासस्थानामध्ये त्यांचं राहणं असायचं. आता जे बोहारी लोक आईंच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करतात त्या निवासस्थानामधून आई निघाल्या आणि निघायच्या आणि मग भजनाच्या हॉलमध्ये परमार्थ निकेतनमध्ये अशी व्यवस्था आहे. आपण जर पाहिलं तर तिथून पायऱ्या उतरून आल्या की अशी थोडीशी एक 10-12 पावलं चालून आणि मग भजनाच्या हॉलमध्ये आई आसनावरती येऊन बसायच्या आणि त्या सगळ्या वाटेवर ही मंडळी इतकी उत्कृष्ट फुलांची सजावट करतात आणि ते रात्रभर जागतात. कारण आईंचा वाढदिवस म्हणजे पहाटे 4:55 ला भजन, ते जन्माची वेळ 4 वाजता भजनाला सुरुवात होते आणि 4च्या आधी हे म्हणजे रात्रभर कोणी झोपतच नाही. ऋषीपंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थी, गणेश चतुर्थी असते, गणपतीचं आगमन झालेलं असतं. जे झोपाळू आहेत त्या सगळ्यांची झोपच आईंनी उडवलेली आहे आणि रात्रभर कुणालाच म्हणजे कुठल्याही ठिकाणी जिथे आईंचं मंदिर आहे, कल्याणमध्ये असेल, पुण्यामध्ये, नाशिक, ठाणा, दादर, ठाणे, डोंबिवली वगैरे त्या सगळ्या ठिकाणी कोणाला झोप नसते. सगळेजण रात्री 11-12 वाजल्यापासूनच आता कधी जायचे आपल्याला मंदिरात, आपण कसं पोहोचणार, कसं सगळ्यांनी ग्रुपनी जायचे, असं सगळ्यांची योजना सुरू असते. आणि इथे ही मंडळी रात्रभर, रात्रीचं भजन 9 ते 10:30 संपलं गणेश चतुर्थीच्या दिवशी की त्यांची सजावट करायला सुरुवात होते. भरपूर फुलं आणलेली असतात आणि मग ती सगळी सजावट करतात. आईंच्या समाधी समोर सुद्धा खूप सुंदर फुलांची रांगोळी असते आणि नंतर मग 4 ते 6 असा भजनाचा कार्यक्रम 4:55 ला तो पाळणा बरोबर सुरू होतो. अंबे जो जोगे कलावती जगज्जननी भगवती अंबे जो जोगे असा तो पाळणा सुरू होतो आणि नंतर मग पुढे आरत्या होतात आणि आरती झाली की मग सगळ्या बोहारींच्या ज्या सुवासिनी आहेत या सगळ्या त्या आपलं तबक घेतात. ताम्हण असतं, कोण तांब्याचं आणतं, कोण स्टीलचं आणतं, कोण चांदीचं आणतं, निरांजन असतं आणि ते सगळं घेऊन या सगळ्या सुवासिनी
भरजरी साड्या नेसतात आणि सगळे दागिने घालून आणि आईंचं औक्षण करतात आणि एक एक जण एक एक रांगेमध्ये जात असतात. जवळजवळ 25-50 जणी त्या दिवशी उपस्थित असतात. त्या सुद्धा येतात. पाळणा सुरू असतो. आपलं आपलं तबक ताम्हण घेऊन हजर राहतात. आपलं बाजूला ठेवतात. रांगेत ठेवतात ते सुद्धा. आणि मग त्या बसतात. एका ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था असते आणि मग सगळ्या जणी औक्षण करत जातात आईंना. आणि त्यानंतर जो विणा त्यांच्याच घरातून आणलेला असतो तो पुन्हा परत त्यांच्या घरी भजन म्हणत तो पोहोचवला जातो. बेळगावला आईंनी वेगवेगळ्या उत्सवांना म्हणजे दत्त जयंती असेल तर दत्त भजन, शिवरात्र असेल तर महाशिवरात्रीच्या वेळेला सगळी शंकराचं आणि रामाचं गुणवर्णन अशा प्रकारचे अभंग त्या भजनामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि आपण स्वतः रचलेले आईंनी अभंग त्यामध्ये एकत्रित केलेत. तसेच अनेक संतांचे अभंग सुद्धा एकत्र त्यामध्ये केलेत आणि एकेका कार्यक्रमाची सगळी आखणी जवळजवळ 1.5 तासात केलेली आहे. आईंनी खूप दूरदर्शीपणे विचार केलेला आहे. आज आपण बघतो शाळा, कॉलेजमध्ये जे पिरियड्स असतात ते पिरियड्स 40, 30, 40, 45 मिनिटांचे साधारण असतात. का? तर माणसाचं मन ते 40-45 मिनिटच एका ठिकाणी छान एकाग्र होऊ शकतं. यामुळे ती व्यवस्था आईंनी केली आहे. त्यामुळे भजनाचं 1.5 तास त्याच्यामध्ये पहिली 30, कधी 40 मिनिटं, कधी 45 मिनिटं. याच्यानंतर त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकांचं वाचन होतं 5 ते 10 मिनिटं म्हणजे थोडासा बदल. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत 30-40 मिनिटं उरलेलं भजन. अशी ही 1.5 तासाची आईंची योजना आहे. हे 1.5 तासात हा कार्यक्रम बरोबर होतो. कधीही 7 वाजता सुरू झाला तर कधी उशीर झाला असं कधीच आपल्याला इथे दिसणार नाही. बरोबर त्या वेळेला तो कार्यक्रम सुरू होणार आणि बरोबर 8:30ला किंवा एखादी वेळेस उत्सवात उशीर झाला तर थोडाफार उशीर होऊ शकतो. अशा पद्धतीने या कार्यक्रमांची रचना आईंनी केलेली आहे. खूप सुंदर त्यांनी रचलेले अभंग आहेत आणि त्याला कलिमल दहन, कला, कलावती असे सुद्धा खाली एक आपण म्हणतो मुद्रिका किंवा सिग्नेचर असल्यासारखं. तुकाराम महाराजांचं कसं तुका म्हणे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं काय असतं बाप रखमा देवीवरू असं साधारण त्यांचं एक ते सही असते की मुद्रिका लिहितात कुणाचा अभंग आहे आपल्याला कळतो. अशा प्रकारे अभंगांची रचना केली आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे छोटं पुस्तक बालोपासना हे लहान मुलांसाठी. कोणी मुलांच्या तक्रारी सांगितल्या, ऐकत नाही, उनाडक्या करतो, अभ्यासात लक्ष नाही, उलट उत्तर देतो. मग त्यांना ही बालोपासना वाचायला द्या म्हणजे त्यांच्यावरती सहजच चांगले संस्कार होतील. आणि असे अनेक अनुभव अनेक लोकांना आलेत. कोणी न बोलणारी, तिला बोलता येत नव्हतं अशी कल्याणचीच एक होती. आता ती खूप मोठी झालेली आहे. खूप मोठ्या आहेत त्या ताई. त्यांना लहान असताना आईंनी असंच सांगितलं होतं की त्यांना तिला बालोपासना वाचायला द्या म्हणून आईला तिच्या सांगितलं आणि नंतर मग अजिबात उच्चार करता येत नव्हता. ती आता छान बोलते. अशा प्रकारचे अनेक अनुभव अनेकांना आलेत. कुणाच्या दुर्धर व्याधी, काही आजारपण होती ती सुद्धा दूर झाल्याचा अनुभव झाला. तर या लोकांनी जे बेळगाव शहरी अनगळ माळी श्रीहरी मंदिरात तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात. हरिस्मरणाचा गजर होतो तेथे दिनरात. पाप ताप दुःख संकटे हरीला भिवनी पळत. असं ह्या लोकांनी वर्णन केलेलं आहे यांचं आईंचं. आणि खरोखर प्रत्येकाला हा अनुभव येतो. कारण प्रपंच हाच खरा असं मानतो प्रत्येक माणूस आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय हे कळत नाही. पण तो प्रपंच तरी नीट करावा याची पहिली शिकवण देऊन मग हरिभक्तीकडे वळवावं हे मोठं अवघड कार्य या सद्गुरू माऊलींनी केलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये दरम्यानच्या काळात अनुग्रह देणं, मंत्र दिला की मग हे सगळं आध्यात्मिक शिक्षण आहे ते आध्यात्मिक साक्षर करण्याचं कार्य त्यांनी केलं की गुरुमंत्र का तिकीट लेलो, फिर फिर के निजधामही पायो, बिन तिकीट से जगह जगह पर फजित पुरी है, खुदा की करनी न्यारी है. असा एक अभंग आहे आणि खूप अजब बनाई रेल खुदा की करनी न्यारी है. त्यांनी हे रेल म्हणजे रेल्वे गाडी कशी असते तसे साधारण हे जन्म निर्माण केलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं, या जन्मरूपी ट्रेनमध्ये आम्ही बसलो तर आम्ही तिकीट काढत नाही. मग तो काय सांगतो तिकीट चेकर आल्यानंतर तिकीट नाही उतरा खाली असं आम्हाला उतरवणार. तसं आम्हाला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही अडकतो. का? कुठलं तिकीट काढलेलं नसतं आम्ही तर गुरुमंत्राचं अनुग्रह जर आम्ही घेतला
तर मग आमचं या जन्मातून सुटका होते. नाहीतर मग काय होतं, मग कधीतरी अंदमान निकोबारच्या आदिवासींमध्ये पण जन्माला जावं लागतं. कारण का? तर आम्ही अनुग्रह घेतलेला नाहीये. आम्हाला ते सुद्धा भोगायला लागतं. 4 कोटी मनुष्याभितरी 4 कोटी मनुष्यामध्ये जन्म घ्यावे लागतात आम्हाला. आणि ही सुटका कधी होते? त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. काय? तर मी जग निर्माण केलंय. हे बघून या, यातला आनंद घ्या आणि मग माझ्याकडे या, हे सांगितलंय. पण आम्ही काय करतो, की ते सगळं त्याच्यातच मग्न होतो आणि त्यामध्येच गुंग होऊन जातो. इथून बाहेर पडायचं आम्हाला समजतच नाही. घर, संसार, आप्त, इष्ट, देहसंबंधी, पैसा, हेच सगळं आमचं विश्व होऊन जातं. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळ आम्ही खेळतोय. खेळा ऐसा मानावा म्हणजे आता खेळतात, आपले क्रिकेट टीम असतात, लहान मुलं खेळतात. आम्ही कधीतरी पत्ते खेळलेलो आहोत. सावकार भिकार खेळलेले आहे. एकदा कधीतरी सावकार होतात, एकदा कधीतरी भिकार होतात. मग काय रात्रभर रडत बसतो का आम्ही? जर त्या खेळामध्ये हरलं कोणी, तर त्याचं काही मानतात का वैषम्य? हरला तरी आता आपण बॅडमिंटन वगैरे सगळे सामने बघतो, की हरलेला सुद्धा खेळाडू समोरच्याला येऊन शेक हँड करतो. हे आपण पाहतो. तसं या प्रपंचामध्ये सुख आणि दुःख दोन्ही असणार आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा. आणि ती शिकवण आईंनी या भजनाच्या द्वारे दिलेली आहे. स्वतः आईंनी प्रवचन केली, जी पुस्तकं लिहिली, एक गोपाळकाला, त्याच्यामध्ये सुंदर बुद्धिचातुर्याच्या गोष्टी आहेत. श्रीकृष्णाने अनेक पदार्थ एकत्र केले आणि काला केला आणि यमुना तीरी सगळ्यांना तो प्रसाद म्हणून दिला आपल्या सवंगड्यांना. तशा प्रकारच्या गोष्टी त्या आईंची जी पुस्तकं आहेत ती वयाच्या 8 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आपल्याला खूप उपयुक्त अशी आहेत आणि भाषा एकदम सोपी आहे. या पुस्तकांचं एक आपल्याला सांगायचं तर इतकं श्रेष्ठता आहे या पुस्तकांची, की ही पुस्तकं सत्यभामेनी जो स्वर्गातून आपल्याला तो पारिजात आला, तो सत्यभामेनी आग्रह केला, की माझ्याकडेच समुद्रमंथनातून मिळालेलं आहे ते. माझ्याच दारी लावला पाहिजे. सत्यभामा हट्टी स्वभावाने. मग ठीक आहे म्हणून तिचा हट्ट पुरवला आणि तिच्या अंगणामध्ये तो लावला. पण तो फुलायला लागला, तसा त्याचा सगळा सडा रुक्मिणीच्या दारामध्ये आयताच पडायला लागला. तिने आग्रह केला होता माझ्याच दारात लावला पाहिजे म्हणून. लाव बाबा, तुझा आग्रह पूर्ण केला तिचा हट्ट. आणि त्याचा सडा मात्र जे फुलायला लागला पारिजात, तो सडा सगळा रुक्मिणीच्या दारामध्ये आणायसे पडायला लागला. तसं मला वाटतं, की कर्नाटकामध्ये जरी सीमा भागामध्ये जरी आईंनी सगळं आईंचं कार्य असलं, जन्म आईंचा सीमा भागात, आईंचं बालपण सीमा भागात, आईंचं मुख्य ठिकाण समाधीचं सीमा भागात आहे. पण आईंनी लावलेला हा या उपासना रूपीचा पारिजातक आहे. त्याचा संपूर्ण सडा बहरलेला तो महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आणि आम्ही महाराष्ट्रीयवासी, महाराष्ट्रीयन, मराठी बोलणारे किती भाग्यवान म्हणावे, की इतकं सगळं वेदांत आईंनी त्या मराठी भाषेमध्ये आमच्यासाठी उलगडून दाखवलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहे. आज आईच्या चरित्रातल्या 1-2 ओळी आहेत किंवा अभंगातल्या, की हालू मोसरू बेंडी विपुल कोडू वेणीनगे शिरेय कोडू तडमाड दे रुक्मिणी प्रिय करा यमुना विहारा दे सत्वरी लुगडे कन्हैया हात जोडीन तुझ्या पुढे. आईंनी असं फ्युजन केलेलं आहे, मराठी, हिंदी आणि कन्नड असं एकत्र. आम्हाला काय कळणार आहे यातला अर्थ? हालू मोसरू बेंडे विपुल कोडुवे निनगे म्हणजे काहीतरी दूध दही असा अर्थ आहे त्याचा. काय आपल्याला एवढा अर्थ समजणार नाही कन्नड मधल्या शब्दांचा. पण बाकीची जी पुस्तकं आईंनी लिहिलीत अजूनही उलगडत नाही. पण निदान ती मराठी भाषा आपली जवळची वाटते. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. आणि आईंची ही पुस्तकं कुठल्याही बुक स्टॉलवर मिळणार नाहीत, तर ती आपल्याला जिथे आईंची उपासना चालते त्याच ठिकाणी मिळेल. आणि या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं, की याची किंमत खूप वाजवी आहे. ती अगदी त्या पुस्तकाच्या मानाने त्याचा आकार, त्याची पानं, त्याचं बाइंडिंग, त्याची छपाई हे सगळं बघितलं तर त्या मानाने त्याची किंमत खूप कमी आहे. कारण ती अमूल्य आहेत. आणि ती पुस्तकं आपल्याला गोपाळकाला, सत्वशील राजे, सुबोध भानू, संत मेळा, सुबोध भानू, त्रिवेणी संगम, कथा सुमनहार, त्यानंतर मग सिद्धारूढ वैभव, मग बोधामृत, श्रीकृष्ण प्रताप,
आणि मग आईंचं चरित्र आणि गुरुमाय गुणगान आणि भजनाची पुस्तकं आईंनी लिहिलेली होती. यापैकी गुरुमाय गुणगान हे आईंच्या जवळ ज्या राहिल्या होत्या, ज्यांना आईंचा निकट सहवास मिळाला, त्या विशालाक्षी यांच्याजवळ त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. त्यामध्ये 308 ओव्या आहेत आणि ओवीबद्ध असं ते छोटंसं पुस्तक आहे. आणि दुसरं म्हणजे आईंचं चरित्र. ते सुद्धा विशालाक्षी ज्या आईंच्या सहवासात राहिल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या घरी 2 महिने आईंचं वास्तव्य होतं. या 2 महिन्याच्या काळामध्ये सुद्धा प्रपंचामध्ये आपण कसं वागावं याचं शिक्षण आईंनी विशालाक्षींना दिलेलं आहे. प्रपंच हा पूर्वार्ध आहे जीवनातला आणि परमार्थ हा उत्तरार्ध आहे. तर अशा पद्धतीचं आईंचं हे कार्य आणि आता अजून थोडासा भाग आपण उद्या पाहूया. आता आजची ही वेळ आपली घड्याळ सांगतंय, की आता आपण थांबलं पाहिजे आणि आईंचा तर यासाठी खूप कटाक्ष आहे, की शिस्त, स्वच्छता, शांतता आणि वेळेचं महत्त्व यासाठी आपल्याला आता थांबूया आणि परत उद्याच्या सत्रात उद्या समाप्ती आहे आपली. शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी या चांगल्या चांगल्या गोष्टीचा उदय व्हावा आणि त्याची उषःकाल व्हावा. खऱ्या सुखाचा उषःकाल व्हावा, अशी मी प्रार्थना माझ्या सद्गुरूंच्या चरणी करते आणि ती झालेली सगळी सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करते. आता आपण थांबून उद्याच्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.